we see next point of the chapter sets and relation is relation. We see in next video ordered pair, Cartesian product of two sets, and Cartesian product of a set with itself. Now, in this video, we see that definitions of relation, domain, codomain, and range of a relation. Now, first definition is a relation. The concept of the term relation is drawn from the meaning of relation in English language, according to which two objects or quantities are related if there is a recognizable link between them. As we now, as A is a friend of B, there is a relation in between A and B is as a friendship. F is a father of S. There is a relation in between F and S. Similarly, in mathematics, we have different relations. Example, among integers, we can define relation as m is a factor of n. म्हणजेच मॅथमॅटिक्समध्ये आपण नंबर्स इंटिजर्समध्ये रिलेशन्स फाइंड आउट करू शकतो. जसं की एम हा एक इंटिजर आहे, तो कशाचा फॅक्टर आहे किंवा तो कशाचा तरी स्क्वेअर आहे एन इलेमेंटचा, म्हणजे त्याच्यामध्ये रिलेशन झालं. म्हणजे आपण त्याला लिहू शकतो. समजा आपण असं समजलं की 2 हा फॅक्टर आहे 4चा, म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो 2 आर रिलेटेड टू बी. आता हा आर काय रिप्रेझेंट करतो, तर आर हा असं रिप्रेझेंट करतो की 2 आणि 4 मध्ये आर हा रिलेशन दाखवतो. तर डेफिनेशन बघूयात रिलेशनची. इफ ए अँड बी आर टू नॉन एम्प्टी सेट्स अँड आर इज सबसेट ऑफ ए क्रॉस बी, देन आर इज अ रिलेशन फ्रॉम द सेट ए टू द सेट बी. म्हणजेच जर ए आणि बी हे नॉन एम्प्टी म्हणजे त्याच्यामध्ये एक तरी एलिमेंट असे सेट आहेत आणि आर ह्या रिलेशनचा सेट आहे तो डिफाईन केला आणि तो जर सबसेट असेल ए क्रॉस बीचा. आता इथे तो सबसेट असेल ए क्रॉस बीचा म्हणजे काय, आता ए क्रॉस बी म्हणजेच काय, आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं कार्टेशियन प्रोडक्ट. कार्टेशियन प्रोडक्ट काय असतो, हा सेट असतो ऑर्डर्ड पेअरचा. म्हणजेच रिलेशनमध्ये सुद्धा आपले काय असतील, ऑर्डर्ड पेअर असतील. आणि ह्या आर मधले जे ऑर्डर्ड पेअर असतील किंवा आर हा जो सेट असेल तो हे ए क्रॉस बीचा जर सबसेट असेल, देन आर इज अ रिलेशन फ्रॉम set A to set B. A well-defined relation between elements of A and B is given by A are related to B where A belongs to A and B belongs to B. म्हणजेच A आणि B मधलं आपण असं रिलेशन लिहितो A आर बी, आणि त्याला आपण कसं वाचतो A आर रिलेटेड टू बी, म्हणजे A हा बी शी रिलेटेड आहे. तर त्यामधला ए जो इलेमेंट आहे तो कोणत्या सेटचा असतो, ए सेटचा, आणि बी हा इलेमेंट हा बी सेटचा असतो. म्हणजेच ए बिलॉंग्स टू ए अँड बी बिलॉंग्स टू बी. Thus the relation gives ordered pair and defines a subset of A cross B. म्हणजेच जसं मी वर सांगितलं तसं रिलेशनमध्ये पण काय असतात, ऑर्डर पेअर असतात आणि त्या काय असतात, ते काय असते रिलेशनचा सेट जो असतो तो सबसेट असतो ए क्रॉस बीचा. आणि ऑर्डर पेअर मधला पहिले एलिमेंट हा फर्स्ट सेटचा आणि दुसरा एलिमेंट हा दुसऱ्या सेटचा. आता इथे ए आर बी म्हणजेच ए आर रिलेटेड टू बी, ह्याच्यामध्ये बी ला आपण काय म्हणतो, बी इज कॉल्ड इमेज ऑफ ए. बी ही काय असते, ए ची इमेज असते अंडर आर, म्हणजेच रिलेशन ए ची इमेज बी अंडर रिलेशन आर अँड ए इज कॉल्ड प्री इमेज ऑफ बी अंडर आर. म्हणजे ही एक आहे बी ची प्री इमेज अंडर रिलेशन आर. नेक्स्ट, फॉर एव्हरी रिलेशन बिटवीन ए अँड बी there is a unique subset defined in A cross B, and for every subset of A cross B there is a unique relation associated with it. So we can say that every relation between A and B is a subset of A cross B, and all relationships are ordered pairs in A cross B. If A equal to B, that is when we have relation between the elements of A, that will be subset of A cross A. If A is non-empty, any relation in A cross A is called binary relation on A.
एक्झाम्पल, इफ ए इक्वल टू सेट दिले आपल्याला 2, 3, 4, 5, 6 and b equal to set 6, 7, 8 and 10, then the relation A are related to B if A is a factor of B gives subset. म्हणजे इथं आपल्याला असं रिलेशनचा सेट फाइंड करायचा आहे की ए काय फॅक्टर आहे बीचा, म्हणजेच आपल्याला आर हा सेट भेटल. आर या सेटमध्ये काय असतील, ऑर्डर पेअर असतील आणि अशा ऑर्डर पेअर असतील की त्यामधला जो ए इलेमेंट आहे ऑर्डर पेअर मधला ए इलेमेंट म्हणजे फर्स्ट इलेमेंट, तो काय असेल म्हणजे इज फॅक्टर ऑफ बी. आपण ए सेट आणि बी सेट जर ऑब्झर्व केला तर आपल्याला काय ऑर्डर पेअरचा कसा सेट भेटेल, तर बघा 2 फॅक्टर आहे 6 म्हणजेच फर्स्ट ऑर्डर पेअर भेटली 2, 6, 2A आणि 7 ही ऑर्डर पेअर होईल का, नाही होणार, कारण की आपल्याला कंडिशन दिली एचं आणि बीचं रिलेशन असं आहे ए इज अ फॅक्टर ऑफ बी, म्हणजेच 2, 7 ही पेअर नाही बनणार. नंतर 2, 8, yes 2 is a factor of 8. Next 2, 10. Similarly for 3, 6 because 3 is a factor of 6. आपल्याला जसं गिवन रिलेशन सांगितले ए आर रिलेटेड टू बी म्हणजेच ए इज अ फॅक्टर ऑफ बी. सिमिलरली 3, 8 नाही होणार, 3, 7 नाही होणार, 3, 10 नाही होणार. आता 4, 6 होईल का, नाही. 4, 7 नाही, 4, 8 होईल कारण की 4 इज अ फॅक्टर ऑफ 8. नेक्स्ट 4, 10 नाही होणार. त्यानंतर 5, 6 होईल, नो. 5, 7 नाही होणार, 5, 8 पण नाही होणार, पण 5, 10 होईल कारण की 5 हा फॅक्टर आहे कशाचा, 10चा. आता 6 होईल का, नाही, कारण 6, 7 पण नाही होणार, 6, 8 पण नाही होणार आणि 6, 10 पण नाही होणार. जर आपण ए क्रॉस बी घेतला म्हणजेच एचा आणि बीचा आपण कार्टेशियन प्रॉडक्ट फाइंड केला तर हे सगळे इलेमेंट ए क्रॉस बीच्या सेटमध्ये येतील. हे बघा, ए क्रॉस बीचा सेट घेतला, फर्स्ट इलेमेंट याचा 2, 6, 7, 2, 8, 2, 10 ऑर्डर पेअर, 3, 6 ऑर्डर पेअर, 3, 7, 3, 8, 3, 10, 4, 6, 4, 7, 4, 8, 4, 10, 5, 6, 5, 7, 5, 8, 5, 10. ऑर्डर पेअरवर 6, 6, 6, 7, 6, 8, 6, 10. म्हणजेच हे जे इथले 6 इलेमेंट आहेत ते सगळे कशातले आहेत, ए क्रॉस बी मधले आहेत. म्हणजेच हे जे रिलेशन आपण डिफाईन केलं होतं त्यातले जे ऑर्डर पेअरचा जो सेट आहे त्याच्यामधले जे ऑर्डर पेअर आहेत त्या ए क्रॉस बी मध्ये आहेत. म्हणजेच हे जे रिलेशनचा आरचा सेट होतो तो काय झाला, सबसेट झाला ए क्रॉस बीचा. आता इफ वी कन्सिडर द सबसेट एस डॅश सेट contains order pair 2, 7, 3, 10, 4, 7 of A cross B, म्हणजे सेट 2, 7, 3, 10 आणि 4, 7 हे ऑर्डर पेअर कशातले आहेत, ए क्रॉस बी मधले आहेत, पण ते आपल्या आर सेट मध्ये नाही आहेत. देअर इज ए युनिक रिलेशन आर डॅश, म्हणजे यांचं प्रत्येकाशी युनिक रिलेशन आहे. कारण आपण इथे रिलेशन कसं डिफाईन केलं तर ए हा फॅक्टर आहे बीचा, म्हणजे इथे रिलेशन काय झालं 2 आर रिलेटेड टू 6 म्हणजे 2 इज अ फॅक्टर ऑफ 6. पण आता इथे यांच्यात कोणतंच रिलेशन होत नाही, 2, 7, 3, 10, 4, 7 इथे युनिक रिलेशन होते, म्हणजे 2 आर डॅश रिलेटेड टू 7, 3 आर डॅश रिलेटेड टू 10 and 4 आर डॅश रिलेटेड टू 7. thus एस डॅश डिफाइन्स आर डॅश, म्हणजे इथे युनिक रिलेशन आहे. आपण जसं मागच्या स्लाइडवर बघितलं, युनिक रिलेशन असोसिएटेड विथ इट. नेक्स्ट क्वेश्चन, लेट ए इक्वल टू सेट 1, 2, 3, 4, 5 and b इक्वल टू सेट 1, 4, 5. लेट आर बी ए रिलेशन सच दॅट एक्स वाय ही ऑर्डर पेअर आहे, ती कशामध्ये जाते ते आर मध्ये इम्प्लाइज एक्स लेस दॅन वाय. वी लिस्ट द एलिमेंट्स ऑफ आर. म्हणजे आता आपल्याला इथे रिलेशन असं फाइंड करायचं आहे त्याच्यामध्ये एक्स वाय ही ऑर्डर पेअर आहे ती त्या आर सेट मध्ये जाते, पण त्याच्यावर त्यांनी कंडिशन दिली. त्याच्यामध्ये काय, जो पहिला एलिमेंट आहे एक्स म्हणजे ऑर्डर पेअर मधला पहिला एलिमेंट तो कसा पाहिजे, दुसऱ्या एलिमेंट पेक्षा ऑलवेज लहान पाहिजे. तर आता आपल्याला इथे 2 सेट दिलेत, हे ए इक्वल टू 1, 2, 3, 4, 5 अँड बी इक्वल टू 1, 4, 5. तर आपल्याला आर असा डिफाईन करायचा आहे की त्या आर मधले जे ऑर्डर पेअर आहेत त्या ऑर्डर पेअर मधला पहिला एलिमेंट हा दुसऱ्या एलिमेंट पेक्षा कसा पाहिजे, लहान पाहिजे. म्हणजेच ए सेट मधला पहिला एलिमेंट घेतला 1, सेकंड सेट मध्ये 1 पेक्षा मोठा एलिमेंट कोणता आहे, 4 आणि 5, तर मग ते ऑर्डर पेअर कशी येईल, 1, 4, 1, 5. आता फर्स्ट सेट मधला दुसरा एलिमेंट 2 आहे आणि आपले आरची कंडिशन काय आहे, पहिलं एलिमेंट छोटा पाहिजे आणि दुसरा एलिमेंट मोठा पाहिजे. मग आता याच्यामध्ये
2 आहे, पण 1 हा 2 पेक्षा लहान आहे, त्यामुळे 2 1 ही ऑर्डर पेअर येणार नाही. पुढची 4 हा आणि 5 2 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे पुढची ऑर्डर पेअर काय येईल 2 4 आणि 2 5. नेक्स्ट एलिमेंट फर्स्ट सेटचा 3 आहे. 3 पेक्षा आपल्याला बी मध्ये मोठे एलिमेंट शोधायचे, तर 3 पेक्षा 1 हा लहान आहे, त्यामुळे 3 1 ही ऑर्डर पेअर पण नाही येणार. मग कोणती येईल 3 4 आणि 3 5. नेक्स्ट 4 पहिल्या सेटचा एलिमेंट म्हणजे एक्स झाला ना तो 4, आणि त्याच्यापेक्षा आपल्याला मोठा एलिमेंट शोधायचा आहे बी मध्ये, तर आपल्याला हा इक्वल पण नकोय. 4 4 ही ऑर्डर पेअर नाही येणार, कारण की आपल्याला इथे कंडिशन मध्ये दिले एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन वाय, म्हणजेच ह्या 4 पेक्षा 4 आणि 4 इक्वल झाले, पण आपल्याला काय पाहिजे स्ट्रिक्टली मोठा पाहिजे बी मधला एलिमेंट. आता 4 पेक्षा मोठा कोणता आहे 5, म्हणजे पुढची ऑर्डर पेअर कोणती येईल 4 5. आता ए मधला एक्स हा एलिमेंट आपला समजा इथे 5 शिल्लक राहिले, कारण आपण 1 2 3 4 साठी ऑर्डर पेअर फाइंड आउट केल्यात. आता 5 साठी 5 पेक्षा मोठा एलिमेंट शोधायचा आहे बी मधला आणि त्याची ऑर्डर पेअर घ्यायची. तर 5 हा सेट ए मधला एलिमेंट घेतलाय, त्याच्यापेक्षा मोठा एलिमेंट बी मध्ये नाहीच, म्हणून पुढची 5 1 किंवा 5 4 5 5 ही ऑर्डर पेअर होणार नाही. म्हणून आपल्या सेट आर मध्ये की जो डिफाईन केलता एक्स इज लेस दॅन वाय, तो आपल्या रिलेशनचा आरचा सेट काय तयार झालाय, आर इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेअर 1 4, ऑर्डर पेअर 1 5, ऑर्डर पेअर 2 4, ऑर्डर पेअर 2 5, ऑर्डर पेअर 3 4, ऑर्डर पेअर 3 5 आणि ऑर्डर पेअर 4 5. म्हणजेच आपल्याला असे सेट गिव्हन दिलेले असतील, आपल्या रिलेशनचा सेट फाइंड करायचा असेल त्याच्यावरून ज्या गिव्हन कंडिशन दिल्या त्यावरून. आता ह्याला आपण असं फाइंड केलं, तुम्ही रोस्टर मेथड किंवा डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स या पॉइंट मध्ये बघितलं असेल, तर आपण आता ह्याची एरो डायग्राम काढू ह्या रिलेशनसाठी. तर आपल्याला 2 सेट आहेत ए आणि बी. ए मध्ये 5 एलिमेंट आहेत आणि बी मध्ये 3 एलिमेंट आहेत. तर सेट ए 1 2 3 4 5 आणि सेट बी 1 4 5. आता आपल्याला रिलेशन द्यायचंय, तर 1 goes to 4, 1 goes to 4, 1 goes to 5, 1 goes to 5, 2 goes to 4, 2 goes to 4, 2 goes to 5, 3 goes to 4, 3 goes to 5 and 4 goes to 5. हे असे आपण हे रिलेशन एरो डायग्रामने सुद्धा दाखवू शकतो. पुढची डेफिनेशन आहे डोमेन. The set of all first component of the order pairs in a relation R is called the domain of the relation. That is, domain R is equal to A such that order pair AB belongs to R. डोमेन ह्या अशा एलिमेंटचा सेट आहे ऑर्डर पेअर मधल्या. आता आपलं रिलेशन आर आहे, आर मध्ये ऑर्डर पेअर ए बी ही कशात जाते आर मध्ये जाते, पण हा डोमेन कशाचा सेट आहे ऑर्डर पेअर मधल्या फर्स्ट एलिमेंटचा सेट आहे, ती म्हणजेच काय आपली डोमेन. नेक्स्ट डेफिनेशन रेंज. द सेट ऑफ ऑल सेकंड कॉम्पोनंट ऑफ ऑर्डर पेअर इन ए रिलेशन आर इज कॉल्ड द रेंज ऑफ द रिलेशन. म्हणजेच आपला जो डोमेनचा सेट आहे, डोमेनच्या सेटमध्ये रिलेशन मधल्या ऑर्डर पेअरचा फर्स्ट एलिमेंटचा सेट असतो. आणि रेंज म्हणजे आता ही ऑर्डर पेअर ए बी ही रिलेशन मध्ये जाते, तर रेंज म्हणजेच हा जो सेकंड एलिमेंट असतो त्या सेकंड एलिमेंटचा सेट जो असतो ती आपली काय असते रेंज असते. म्हणजेच डोमेन आणि रेंज फाइंड करताना आपल्याला जो रिलेशन गिव्हन असतं त्या रिलेशन मधल्या पहिल्या कॉम्पोनंटचा सेट म्हणजे डोमेन, आणि सेकंड कॉम्पोनंट जो असतो प्रत्येक ऑर्डर पेअर मधला त्यांचा सेट म्हणजे रेंज. नेक्स्ट डेफिनेशन कोडोमेन. If R is a relation from A to B, then set B is called codomain of relation R. म्हणजेच R हे आपले रिलेशन असतं R from A to B. देन जो बी सेट असतो किंवा जो A to B जो सेट असतो त्याला आपण काय म्हणतो कोडोमेन ऑफ द रिलेशन. नेक्स्ट नोट. रेंज इज ए सबसेट ऑफ कोडोमेन. रेंज इज ए सबसेट ऑफ कोडोमेन. पुढची डेफिनेशन आहे बायनरी रिलेशन ऑन ए सेट. Let A be non-empty set, then every subset of A cross A is binary relation on A. A हा एक non-empty set आहे. Then A cross A चा प्रत्येक सबसेट is binary relation on set. Let A equal to set 1 2 3 and रिलेशन दिले म्हणजे सेट आर दिलाय ऑफ ऑर्डर पेअर ऑफ 1 2, ऑर्डर पेअर 2 2, ऑर्डर पेअर 3 1, ऑर्डर पेअर 3 2. तर आपल्याला काय
काय करायचंय तर आपल्याला बायनरी रिलेशन ऑन ए सेट आर हे बायनरी रिलेशन आहे ए सेटचं हे शो करायचे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ए क्रॉस ए फाइंड करावं लागेल म्हणजेच एचा एशीच कार्टेशियन प्रोडक्ट घ्यावं लागेल. तर त्यासाठी ए क्रॉस ए इक्वल टू सेट 1 2 3 क्रॉस 1 2 3 आणि आपल्याला माहित आहे क्रॉस प्रोडक्ट कसं घेतात तर पहिला एलिमेंट हा फर्स्ट सेट मधला आणि दुसरा सेकंड सेट मधला. तर काही ए क्रॉस ए इज सेट ऑफ ऑर्डर पेअर 1 1 1 2 1 3 2 1 2 2 2 3 3 1 3 2 3 3. आता आर सेट ऑब्झर्व करा. आर सेट मध्ये काय काय ऑर्डर पेअर्स आहेत 1 2 ती ए क्रॉस ए मध्ये आहे बरोबर. 2 2 ती पण ए क्रॉस ए मध्ये आहे. 3 1 ती पण ए क्रॉस ए मध्ये आहे आणि 3 2 ती पण ए क्रॉस ए मध्ये आहे. म्हणजेच आर जो आहे ती काय झालाय तो सबसेट झालाय ए क्रॉस ए चा आणि त्याच्यामुळेच आर हे काय झालंय बायनरी रिलेशन झालंय ऑन सेट ए. म्हणजेच आपल्या डेफिनेशन माहिती आहे बायनरी रिलेशन ऑन सेटची ती काय आहे ए हा नॉन एम्प्टी सेट आहे म्हणजेच आपल्याला दिलाय 1 2 3 त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत आणि एव्हरी सबसेट ऑफ ए क्रॉस ए इज बायनरी रिलेशन ऑन ए. म्हणजेच ए क्रॉस ए फाइंड केलाय आणि आर हा त्याचा सबसेट आहे म्हणजेच प्रत्येक सबसेट ए क्रॉस ए जेवढे सबसेट असतील ते काय असतील बायनरी रिलेशन ऑन ए असतील. पण इथे आपल्याला एकच दिलाय आर मधले एलिमेंट ए क्रॉस ए मध्ये आहेत म्हणजेच आर हा काय झालाय सबसेट झालाय ए क्रॉस एचा आणि त्यामुळे तो काय झालाय बायनरी रिलेशन झालाय ऑन ए. नेक्स्ट एक्झाम्पल लेट n be the set of all natural numbers and relation r काय कसं डिफाईन केलं त्यांनी r इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेअर ए बी सच दॅट ए आणि बी हे जे दोन एलिमेंट्स आहेत ते कशातले आहेत नॅचरल नंबर n मधले आहेत अँड 2a + b इक्वल टू 10. म्हणजे आपल्याला आर हा सेट असा फाइंड करायचा आहे की त्याच्यामध्ये ए आणि बी हे नॅचरल नंबर मधले घ्यायचेत आणि ते काहीतरी त्यांनी कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे. म्हणजेच ए आणि बी असे घ्यायचे की 2a + b केल्यानंतर ते इक्वल कसे आले पाहिजेत 10 आले पाहिजेत. म्हणजेच आता समजा आपण ए घेतला 1 आणि बी घेतला 8 तर काय येईल 2 × 1 2 + 8 म्हणजेच काय 10 म्हणजेच ही फर्स्ट ऑर्डर पेअर आली आपली बरोबर. सेकंड आपण ए घेतला 2 आणि बी घेतला 6 तर काय येईल 2 × 2 4 + 6 काय झालं 10. अगेन आपण घेतलं ए घेतला 3 आणि बी घेतला 4 म्हणजे 2 × 3 6 + 4 10. नेक्स्ट ए घेतला आपण 4 म्हणजे 4 × 2 8 + बी 2 = 10. आणखी एलिमेंट आहेत का कोणते नाही. तर नॅचरल नंबर मधले हे जे 8 एलिमेंट आहेत म्हणजेच ए चे 4 आणि बी चे 4 हे एवढे काय करतात की 2a + b ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. मग त्याच्यावरून आपल्याला आर सेट भेटतोय 1 8 2 6 3 4 आणि 4 8. म्हणजे जे सगळे एलिमेंट कशातले आहेत नॅचरल नंबर मधलेत आणि ते काय करतात 2a + b = 10 ही कंडिशन सॅटिस्फाय करतात. म्हणजेच आर हा काय झाला सबसेट झाला n क्रॉस n चा. म्हणजेच आर हा काय झालं बायनरी रिलेशन झालं ऑन n वरून. आता आपण हे रिलेशन फाइंड केलंय या गिव्हन कंडिशन वरून. तर आपण हे रिलेशन मधून डोमेन रेंज आणि कोडोमेन फाइंड करू शकतो बरोबर. तर डोमेन म्हणजेच काय असतं आपलं सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट ऑफ द ऑर्डर पेअर इन ए रिलेशन. म्हणजे आपलं रिलेशन आहे या रिलेशन मधले ह्या 4 ऑर्डर पेअर आहेत आणि या 4ही ऑर्डर पेअर मधला जो फर्स्ट कॉम्पोनंट असतो त्यांचा सेट म्हणजेच काय असते आपली डोमेन. आता ही रिलेशन याच्यातले 4 ऑर्डर पेअर त्यातले फर्स्ट कॉम्पोनंट कोणते आहेत 1 2 3 आणि 4 यांचा जो सेट आहे तो काय असते आपली डोमेन असते या रिलेशन आरची. तर रेंज म्हणजेच काय डोमेनचे एकदम उलट. डोमेन मध्ये काय असतात ऑर्डर पेअर मधले पहिले एलिमेंट तर रेंज मध्ये काय असते ऑर्डर पेअर मधले सेकंड कॉम्पोनंट. तर आता ह्या ऑर्डर पेअर मधले सेकंड कॉम्पोनंट कोणते 8 6 4 आणि 2 म्हणजेच 2 4 6 8 यांचा एक सेट झाला आणि तो सेट म्हणजेच काय झाली आपली रेंज ऑफ आर. आणि कोडोमेन म्हणजेच काय आपल्याला माहिती आर जर रिलेशन असेल फ्रॉम ए टू बी तर बी आपली काय असते बी ला आपण काय म्हणतो कोडोमेन. पण इथे आपलं सेट काय नॅचरल नंबरचा सेट दिलाय म्हणजेच n क्रॉस n घेतलाय आपण तर मग इथले आपली कोडोमेन काय येणार n येणार. Note, since phi is subset of A cross A,
म्हणजेच phi is a relation on A and is called the empty or void set relation on A. म्हणजेच जर A क्रॉस हे A त्याचा जर सबसेट असेल phi तर आपण काय म्हणतो, A क्रॉस A चा जर एखादा सबसेट असेल तर आपण त्याला काय म्हणतो, बायनरी रिलेशन म्हणतो ऑन दॅट सेट. तर आता इथे जर phi हा A क्रॉस A चा सबसेट असेल तर आपण phi ला काय म्हणू शकतो, रिलेशन ऑन A. phi म्हणजेच काय असतो, आपल्याला एम्प्टी सेट असतो, म्हणजे त्यात एकही एलिमेंट नसतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, एम्प्टी ऑर व्हॉइड रिलेशन ऑन A. नेक्स्ट नोट, जर A क्रॉस A हा सबसेट असेल A क्रॉस A चा तर आपण काय म्हणतो, A क्रॉस A इज अ रिलेशन ऑन A and it's called universal relation on A, that is R is equal to A cross A. आता ही रिलेशन म्हणजेच काय, आपण आताच पाठीमागच्या स्लाइडवर डेफिनेशन बघितली, बायनरी रिलेशन ऑन सेट. म्हणजे जर एखादा A क्रॉस A सेट आहे आणि त्या सेट मध्ये म्हणजे त्या सेटचा एव्हरी सबसेट ऑफ A क्रॉस A तो काय असतो, बायनरी रिलेशन असतो. म्हणजे आता इथे phi हा A क्रॉस A चा सबसेट आहे, म्हणजे phi बायनरी रिलेशन झाला. पण phi मध्ये एकही एलिमेंट नसतो, म्हणजे तो एम्प्टी ऑर व्हॉइड रिलेशन झाला. नेक्स्ट, A क्रॉस A जर A क्रॉस A चा सबसेट असेल तर A क्रॉस A रिलेशन झालं Aच. त्याला आपण काय म्हणू, युनिव्हर्सल रिलेशन ऑन A, दॅट इज R इज इक्वल टू A क्रॉस A. से एक्झाम्पल, लेट A दिलाय सेट, त्यामध्ये इलेमेंट आहेत 6 आणि 8 आणि B हा सेट आहे, त्याच्यामध्ये इलेमेंट आहेत 1, 3, 5. आपल्याला शो काय करायचंय, R1 हे जे रिलेशनचा सेट आहे तो काय आहे, R1 इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेअर AB सच दॅट A हा A बिलॉंग्स टू A, B बिलॉंग्स टू B. आणि त्याच्यावर कंडिशन काय, A मायनस B इज इव्हन नंबर. हे आपल्याला काय शो करायचं, इज इन नल रिलेशन. आपल्याला गिव्हन दिलाय सेट A दिलाय, त्याच्यामध्ये इलेमेंट्स आहेत 6 आणि 8. ऑब्झर्व करा, ते दोन्ही इलेमेंट ते दोन्ही नंबर्स कसे आहेत, इव्हन नंबर्स आहेत. आणि दुसरा सेट कोणता आहे, 1, 3, 5. त्याला पण ऑब्झर्व केलं तर काय दिसतंय, त्या सेट मधले जे तिन्ही नंबर्स आहेत ते कसे आहेत, ऑड नंबर्स आहेत, बरोबर. तर आता आपल्याला अशी ऑर्डर पेअर घ्यायची की त्या ऑर्डर पेअर मध्ये A बिलॉंग्स टू कॅपिटल A अँड B बिलॉंग्स टू B. Therefore A is even integer, कारण की A सेट मधले हे जे दोन्ही एलिमेंट आहेत ते आपले काय असणार आहे, A असणार आहेत, आणि हे B सेट मध्ये जे तीन एलिमेंट आहेत त्यांना आपण काय समजणार आहेत, B समजणार आहेत. तर A काय आहे, इव्हन अँड B इज ऑड. तर R1 असं रिलेशन आहे ऑर्डर पेअरचं, त्याच्यामध्ये ऑर्डर पेअर मधला पहिला एलिमेंट A मधला, दुसरा B मधला, पण त्या A आणि B ची सबस्ट्रॅक्शन कशी आली पाहिजे, आपल्याला इव्हन नंबर आली पाहिजे. तर आपण बघूयात, पहिल्या सेट मधला A घेतला आपण 6 आणि B घेतला 1, तर सबस्ट्रॅक्शन किती येते, 5. नंतर घेतला 6 मायनस 3 तर सबस्ट्रॅक्शन येते 3. नंतर 6 मायनस 5 तर सबस्ट्रॅक्शन येते 1, बरोबर. नंतर 8 मायनस 1 केलं तर 7 येते, 8 मायनस 3 केलं तर 5 येते, 5 ऑलरेडी आहे, आणि 8 मायनस 5 केलं तर 3 येते. म्हणजेच ह्या सेटमध्ये बघा, जर तुम्ही A मायनस B केलं तर इंटिजर्स कोणते भेटतात तुम्हाला, 1, 3, 5, 7. म्हणजे सगळं तुम्हाला ऑड इंटिजर्स भेटतात. म्हणजेच ह्या सेट R मध्ये एकही असा नंबर येत नाही की जो इव्हन आहे, सगळे कसे येतात, ऑड येतात. म्हणजेच A मायनस B आपल्याला काय भेटतोय, ऑड भेटतोय. म्हणजेच R1 मध्ये एकही एलिमेंट येत नाही. देअरफॉर R1 इज एम्प्टी सेट. हे प्रूव्ह झालंय, एम्प्टी ऑर नल सेट. सेकंड, R2 काय आपला, R2 इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेअर AB सच दॅट A बिलॉंग्स टू A, B बिलॉंग्स टू B, A प्लस B इज ऑड नंबर, असं सांगितलं आपल्याला. आणि आपल्या काय प्रूव्ह करायचं, तो युनिव्हर्सल रिलेशन आहे. तर इफ A बिलॉंग्स टू A, B बिलॉंग्स टू B, आता आपल्याला सेट दिलेच आहेत, त्याच्यावरूनच कळतंय A असा सेट आहे की त्यामधले सगळे इव्हन नंबर्स आहेत आणि B मध्ये सगळे ऑड. तर आपल्याला माहिती A प्लस B इज ऑलवेज ऑड. तरी आपण एकदा करून बघू, 6 प्लस 1 केला तर 7, 6 प्लस 3 केलं तर 9, 6 प्लस 5 केलं तर 11, 8 प्लस 1 केलं तर 9, 8 प्लस 3 केलं तर 11, आणि 8 प्लस 5 केलं तर 13. हे सगळे कसे आलेत, आपले ऑड आलेत, बरोबर. म्हणजेच ऑर्डर पेअर EB ही कशामध्ये बिलॉंग्स करते, R2 मध्ये, कारण की A आणि B चे ऍडिशन केले तर ऑड नंबर येतात आणि आपल्याला तो सेटच भेटलाय ऑड नंबरचा. म्हणजेच याच्यामध्ये ऑर्डर पेअर EB बिलॉंग्स टू R2, देअरफॉर R2 इज अन युनिव्हर्सल सेट. हे काय झालंय, प्रूव्ह झालंय. नोट, द टोटल नंबर ऑफ
relation that can be defined from a set A to a set B is the number of possible subsets of A cross B. If number of elements in A equal to M1 and number of elements in M2 equal to M2, then number of elements in A cross B equal to M1 into M2. आपण ह्या टाईपची नोट सुरुवातीला पण बघितली आहे, जेव्हा ए मध्ये एम नंबर्स असतील आणि बी मध्ये एन नंबर्स असतील तेव्हा ए क्रॉस बी मध्ये एम इंटू एन नंबर्स असतील. And the total number of relations is 2 raised to m1 into m2. Now question is, write the relation in roster form, state its domain and range. The first, r1 equal to set of order pair a comma a square such that a is prime number less than 15. आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये विचारलंय रिलेशन लिहायचंय रोस्टर फॉर्म मध्ये आणि त्याची डोमेन आणि रेंज स्टेट करायची. तर आपल्याला रिलेशन असं डिफाईन करायचंय, त्या ऑर्डर पेअर मधला पहिला एलिमेंट हा प्राईम नंबर पाहिजे लेस दॅन 15 आणि त्या ऑर्डर पेअरचा दुसरा एलिमेंट त्या प्राईम नंबरचा स्क्वेअर घ्यायचा आहे. तर देअरफॉर बाय डेफिनेशन ऑफ प्राईम नंबर आपल्याला माहिती आहे प्राईम नंबर म्हणजे असे नंबर की त्याला 1 आणि ती स्वतः या दोघांनीच भाग जातो अशी म्हणजेच मूळ संख्या. अँड वी नो दॅट द नंबर्स लेस दॅन प्राईम नंबर्स लेस दॅन 15 आर. 15 पेक्षा लहान असणारे प्राईम नंबर्स कोणते? 2, 3, 5, 7, 11 आणि 13. Therefore, our relation is R1 equal to set of order pair. पहिला एलिमेंट काय घ्यायचा आपल्याला? ए घ्यायचा आहे. ए म्हणजेच आपला प्राईम नंबर्स लेस दॅन 50 किती आले तिथे? 6 आलेत. त्यातला ए म्हणजेच आपण पहिल्या ऑर्डर पेअर मध्ये 2 घेतला कॉमा, त्यानंतर दुसरा एलिमेंट काय त्या ऑर्डर पेअरचा? त्या एचा स्क्वेअर म्हणजेच 2 चा स्क्वेअर 4. सेकंड ए काय येईल? 3 येईल. 3 चा स्क्वेअर 9. थर्ड प्राईम नंबर 5 त्याचा स्क्वेअर 25. 7 त्याचा स्क्वेअर 49. 11 त्याचा स्क्वेअर 121 आणि 13 त्याचा स्क्वेअर 161. हे काय झालं? आपलं रिलेशन झालं आणि त्याच्यामधले ऑर्डर पेअर्स जे आहेत त्या प्राईम नंबर्स लेस दॅन 50 आहेत. आता आपल्याला ह्या रिलेशनची डोमेन आणि रेंज फाइंड करायची. आपल्याला डोमेनची डेफिनेशन माहिती आहे. डोमेन म्हणजे अशा एलिमेंटचा सेट, त्या ऑर्डर पेअर मधल्या पहिलं जे कॉम्पोनंट आहे त्याचा सेट. आता डोमेन ऑफ R1 इक्वल टू ए म्हणजे आता ह्या ऑर्डर पेअर मधला पहिला एलिमेंट काय? ए. सच दॅट आपल्याला गिवन दिलंय ए काय? प्राईम नंबर आहे लेस दॅन 15 म्हणजेच फर्स्ट एलिमेंट. सच दॅट तो जो फर्स्ट एलिमेंट आहे तो काय? प्राईम नंबर आहे लेस दॅन 15. आता ह्या R1 मध्ये आपल्याला दिसतंय 6 ऑर्डर पेअर्स आहेत आणि 6 ऑर्डर पेअर मधल्या पहिला कॉम्पोनंट काय काय येतील? 2, 3, 5, 7, 11 आणि 13. म्हणजेच हे काय झालं? आपले डोमेन ऑफ R1. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचे रेंज. रेंज ऑफ R1 काय येईल? आपल्याला माहिती आहे रेंजची डेफिनेशन, ऑर्डर पेअर मधल्या सेकंड कंपोनंटचा सेट जो असतो रिलेशनच्या, तर त्याचा सेट म्हणजेच आपली रेंज आहे. तर आपल्या आता रिलेशन मध्ये सेकंड कंपोनंट कोणता आहे? ए स्क्वेअर आणि ए काय? प्राईम नंबर लेस दॅन 15 म्हणजेच रेंज ऑफ R1. आपण तो सेट कसा डिफाईन करू शकतो? ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजेच काय? सेकंड कंपोनंट ऑफ दॅट ऑर्डर पेअर सच दॅट ए इज अ प्राईम नंबर लेस दॅन 15. आता आपण इथे हे ऑर्डर पेअरचा सेट फॉर्म केलाय म्हणजेच आपलं रिलेशन. तर त्यामधले पहिले ऑर्डर पेअर मधले फर्स्ट कॉम्पोनंटचा सेट आपण तो डोमेन म्हणून लिहिलाय. तर ऑर्डर पेअर मधले सेकंड कॉम्पोनंट कोणते कोणते आहेत? 4, 9, 25, 49, 121 आणि 169 यांचा जो सेट असेल तो आपला असेल रेंज ऑफ दॅट R1 विच इज रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ आवर प्रॉब्लेम. पुढचा क्वेश्चन आहे R3 इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेअर XY such that Y equal to 3x, Y belongs to the set 3, 6, 9, 12 and X belongs to 1, 2, 3. आपल्याला इथे R3 असं रिलेशन डिफाईन करायचं की त्यामध्ये फर्स्ट कॉम्पोनंट हा X बिलॉंग्स टू द सेट 1, 2, 3 आणि त्याचा सेकंड कॉम्पोनंट जो आहे Y तो कसा घ्यायचा आहे? तर Y इक्वल टू 3 इंटू फर्स्ट कॉम्पोनंट. तर आपण याचं सोल्युशन बघू. लेट R3 इक्वल टू द सेट ऑफ ऑर्डर पेअर XY सच दॅट Y इक्वल टू 3x आपल्याला गिव्हन दिलंय म्हणजे ह्याच्यावर अशी कंडिशन आहे सेकंड कॉम्पोनंटवर
x बिलॉंग्स टू द सेट 1 2 3, y बिलॉंग्स टू 3 6 9 and 12. आता आपल्याला इथे y इक्वल टू 3x दिलाय, बरोबर. आता जेव्हा आपण x कशातून घेणार आहे, 1 2 आणि 3 यापैकी घेणार आणि y बिलॉंग्स टू 3 6 9 12. तर जेव्हा x 1 असेल तेव्हा y काय येईल, y इक्वल टू 3 into 1 म्हणजेच 3 येईल, म्हणजेच x बिलॉंग्स टू दॅट सेट and y also belongs to that set. Next, when x equal to 2 and y equal to 3 into 2 means y equal to 6, म्हणजेच आपला x कोणत्या सेटमध्ये बिलॉंग करतोय, त्याच्या सेटमध्ये, आणि y 6. नेक्स्ट, when x equal to 3 then y equal to 3 into 3 equal to 9. आता आपण इथे x आपल्या फक्त 1 2 आणि 3 पैकीच घेतला, कारण की आपण जर 4 घेतला तर तो x या सेटमध्ये बिलॉंग नाही करणार. त्यामुळे आपल्याला R3 हा सेट कसा भेटला ऑर्डर पेअरचा, जेव्हा x म्हणजे फर्स्ट कॉम्पोनंट 1 असेल तेव्हा सेकंड कॉम्पोनंट y इज 3 times x, म्हणजेच 3 असेल, x2 असताना y 6 असेल, x3 असताना y 9 असेल. तर हे आपले रिलेशन भेटले R3. त्याच्यावरून आपल्याला डोमेन आणि रेंज फाइंड करायची. तर आपल्याला डोमेनची डेफिनेशन माहिती आहे, सेट ऑफ फर्स्ट एलिमेंट ऑफ ऑर्डर्ड पेअर्स ऑफ R3, म्हणजेच ज्या ऑर्डर पेअर असतात रिलेशन मधला त्यांचा पहिल्या कॉम्पोनंटचा सेट. यातले पहिले कॉम्पोनंट कोणते कोणते आहेत, 1 2 आणि 3, म्हणजे डोमेन काय येईल, सेट 1 2 3. आता रेंज फाइंड करायची याची. तर आपल्याला माहिती आहे डोमेन मध्ये ऑर्डर पेअर मधला फर्स्ट कॉम्पोनंट येतो आणि रेंज मध्ये ऑर्डर पेअर मधला सेकंड कॉम्पोनंट येतो. फक्त जो सिंगल नाही तर त्याचा काय तो पूर्ण सेट येतो. तर आता इथे फर्स्ट कॉम्पोनंट झाले 1 2 3, रिमेनिंग सेकंड कॉम्पोनंट्स कोणते आहेत, R3 ची 3 6 आणि 9. Therefore रेंज किती झाली याची, सेट 3 6 आणि 9, which is the required solution of that problem. Next problem is R6 equal to set of order pair AB such that A belongs to N आणि A less than 6 and B equal to 4. R6 असं रिलेशन आहे, ऑर्डर पेअर असं रिलेशन डिफाईन करायचं आहे. त्याच्यामधले जे ऑर्डर पेअर मधले जे इलेमेंट्स आहेत A आणि B, त्याच्यामधला जो A आहे तो नॅचरल नंबर मध्ये बिलॉंग करतोय आणि A वर कंडिशन दिली, A काय पाहिजे, 6 पेक्षा स्ट्रिक्टली लेस पाहिजे. म्हणजेच A च्या व्हॅल्यू आपण 1 2 3 4 आणि 5 पर्यंत घेऊ शकतो. जर इथे A लेस दॅन ऑर इक्वल टू 6 असतं तर आपण त्याच्यामध्ये 6 इन्क्लूड केला असता, पण इथे A स्ट्रिक्टली लेस दॅन 6 आहे, म्हणजेच आपण A च्या फक्त 1 to 5 पर्यंत व्हॅल्यू घेऊ शकतो. आणि आपल्याला B दिलाय, B इक्वल टू 4. तर ऑफ द सोल्युशन लेट R6 इक्वल टू सेट ऑफ ऑर्डर पेअर AB सच दॅट A हा नॅचरल नंबर मध्ये बिलॉंग करतोय, A ची व्हॅल्यू 6 पेक्षा लहान आहे आणि B इक्वल टू 4 आहे. तर आता फर्स्ट इलेमेंट म्हणजे याच्यामध्ये आपण B हा ऑलवेज त्या ऑर्डर पेअर मधल्या प्रत्येक याच्यामध्ये B काय येणार आहे, 4 येणार आहे, कारण तो आपल्याला गिव्हन दिलाय. फक्त A व्हेरी होईल, तो कुठून व्हेरी होईल, नॅचरल नंबर 1 to 5 पर्यंत, 6 येणार नाही कारण की ते स्ट्रिक्टली लेस दॅन आहे. त्याच्यामुळे R6 काय येईल, सेट ऑफ ऑर्डर पेअर A1, B ऑलवेज 4 गिव्हन दिलाय, कॉमा सेकंड A2 B4, A3 B4, A4 B4, A5 B4. आता A6 आपण घेऊ शकत नाही, त्यामुळे R6 या सेटमध्ये फक्त 5च इलेमेंट येतील. आता आपल्याला याची डोमेन आणि रेंज फाइंड करायची. आपण मागच्या 2 प्रॉब्लेम मध्ये बघितल्याप्रमाणे, आणि आपल्याला डोमेनची डेफिनेशन पण माहिती आहे. डोमेन म्हणजेच ऑर्डर पेअर मधला जो फर्स्ट कंपोनंट असतो त्याचा सेट. आता इथे ऑर्डर पेअर आहेत 5 आणि ह्या 5ही ऑर्डर पेअर मधल्या जे पहिले कॉम्पोनंट आहेत त्यांचा जो सेट असेल तो आपले डोमेन असेल या R6ची. तर ह्यांच्यामधला फर्स्ट कॉम्पोनंट आहे 1 2 3 आणि 4, म्हणजेच आपला डोमेन ऑफ R6 काय येईल, सेट 1 2 3 4 5. आता आपल्याला याची रेंज फाइंड करायची. एकदम सोपं, डोमेन मध्ये फर्स्ट कॉम्पोनंट घ्यायचा आणि रेंज मध्ये ऑर्डर पेअर मधले सेकंड कॉम्पोनंट घ्यायचे. आता आपण म्हणू इथे या सेट मध्ये 4 5 वेळा घ्यायचा नाही, तर एकदाच घ्यायचा, कारण तो सेम आहे सगळीकडे. त्याच्यामुळे रेंज ऑफ R6 काय येईल, सिंगलटन 4, which is required solution of this particular problem.